खालापूर तालुका केटीसपी मंडलच्या पातळगंगा होनाड व विद्या प्रकाश इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे लाभले ते कुरुप ग्रामपंचायत होनाड साजगाव तांबाटीचे सरपंच प्रकाश पाटील, अविनाश आंबळे, विनोद खवले व तसेच केटीसपी मंडलचे अध्यक्ष अबू जलगावकर व किशोर पाटील व परसोल केमिकलचे मालक गुप्ता. केटीसपी मंडलचे सर्व पदाधिकारी मोठ्या उत्साहाने उपस्थित होते व तसेच होनाडच्या पोलीस पाटील व मुख्याध्यापक मोरे सर व कुशाल मॅडम व सर्व टीचर स्टाफ व वृंदावन व शालेय समिती ग्रामस्थ पालक विद्यार्थी हे कार्यक्रमाला उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शाळेचे मुख्याध्यापक मोरे सर व विद्या प्रकाश इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका शीतल कुशवाहा मॅडम यांनी मोठी मेहनत घेतली व तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांना डान्स बसवण्याकरिता शालेय टीचर इंग्लिश मीडियम व मराठी माध्यमच्या सर्व टीचर व सरांनी मोठी कसरत करत शालेय विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस घेऊन आज वार्षिक स्नेहसंमेलन पार पाडण्याकरता मेहनत घेऊन व तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत आपल्या गाण्याच्या धुंदीतून केले व नवीन विद्या इंग्लिश मीडियम स्कूलच्या नवीन प्रोजेक्ट करता शाळेतील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वेगवेगळ्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे प्रोजेक्ट या ठिकाणी सर्व पाहुण्यांनी त्याची पाहणी केली व हा कार्यक्रम खूप छान पद्धतीने पार पडलं व सर्व होनाड, चिंचोली, आतकरगाव, आडोशी, टेंभेवाडी, ढेकू, साजगाव या ठिकाणचे सर्व ग्रामस्थ या पातळगंगा विद्या प्रकाश शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये मोठ्या उत्साहाने हजर होते व हजर होऊन सर्व शालेय विद्यार्थ्यांच्या डान्स वार्षिक स्नेहसंमेलनाच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमामध्ये टाळ्यांच्या गजरात शाळेच्या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने प्रोत्साहन देत होते व पाहुण्यांचे स्वागत मोठ्या उत्साहामध्ये शाळेच्या केटीसपी मंडलच्या संस्थेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी केले. याचा विशेष आढावा घेतलाय संघर्ष रायगड न्यूजने.
इंग्लिश पारितोषिकेचे वितरण करणे. यानंतर जनरल चॅम्पियन आणि लिए थे, जितने भी कारीगर थे, जितने भी हमारे सहयोगी थे, उन सबको लोकली लिया था। उससे क्या होता है, शुरू शुरू में कोई कंपनी घाटे में जाती है तो उसका फायदा मिलता है। अगर आप शुरू शुरू में ही हाई फाई लोग ले लो तो इट्स डिफिकल्ट टू कम आउट। So all the employees we have taken was local. So I'm grateful to the community around and the people that उनके सहयोग से आज हम इस स्केल पर पहुंच सके हैं। Thirdly, as part of my social responsibility, education is one thing which can bring any child to any standard. This is a key of, I would say, charity or donation. आप बाकी कुछ भी करो, जो एजुकेशन है उसके बगैर कुछ नहीं होता है। तो हमने एक छोटे स्केल में शुरू किया था, but with the management and Sheetal ma'am, it has come to greater heights, and I am sure that this will maintain its standards, and we are prepared to help the school in all directions to grow. I would say anybody connected with school is one of the puja. Education is like a puja, so people must take interest in the well-being of the school. Thirdly, for the children. त्यामुळे या प्रभागामध्ये अतिशय दिमागदार जी वास्तू निर्माण करून इंग्लिश मीडियम शाळा चालू झाली असे आमचे गुप्ता सर, त्यांचे सहकारी पत्रकार बंधू आणि विद्यार्थी मित्रांनो, खरं तर आजच्या या दिवशी विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर तुम्ही आहात. जर बघितलं तर तुम्हाला आपल्या आयुष्याची किमती, आपल्या आयुष्यात घडवण्याचं, आपल्या आयुष्यामध्ये स्वप्न साकार करण्याचं या शिक्षणाचं वय आपलं या ठिकाणी आहे. म्हणून आपल्याला विनंती आहे की आपण या शालेय जीवनामध्ये आपल्या आयुष्याचा घडवायचा असेल तर शिक्षण या क्षेत्राला, आता गुप्ता साहेबांनी आपल्याला सांगितलं की शिक्षणाला फार मोठं महत्व आहे. म्हणून आपलं करिअर घडवण्यासाठी आपण शिक्षण तर घेतलंच पाहिजे. आणि शिक्षण घेत असताना आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कोणाला डॉक्टर बनायचं असेल, कोणाला इंजिनियर बनायचं असेल, कोणाला आपल्या आयुष्यामध्ये शिक्षक बनायचं असेल, परंतु जे काही करायचं, अनेक गोष्टी आपल्याला या शिक्षणातून घडवता येतील. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सांगू इच्छितो की ही शरीर ही एक संपत्ती आहे आणि ही संपत्ती जर व्यवस्थित असेल तर बाकीचं पुढचं आपल्याला आयुष्य असेल. एखादा माणूस जर डॉक्टर झाला ना आपल्याला शरीरच साथ देत नसेल तर त्याचा आपल्याला काही उपयोग नाहीये. डॉक्टर असून जर त्याला बीपी आणि शुगर असेल तर आपलं आयुष्य पूर्ण ऐन उमेदीमध्ये दुःखमय होतो. आणि म्हणूनच आपल्याला सांगायची इच्छा आहे की ज्याने शालेय शिक्षणामध्ये क्रीडा उत्सव आणि जे इतर जे सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात हे आपलं आयुष्य घडवण्यासाठी होते. आपण या क्रीडा महोत्सवाच्या उत्सवामध्ये आपल्याला अजून एक सुवर्ण संधी आहे की कोण कबड्डीपट्टी बनवू शकतो, कोण क्रिकेटमध्ये आपलं आयुष्य घडू शकतो, कोण आपल्याला धावण्यामध्ये अशी अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत. म्हणून विद्यार्थ्यांना आपला वेळ वाया न घालवता आपल्या आयुष्याच्या सुंदर अशा घडीवर मोबाईलकडे न बघता आपलं आयुष्य संपूर्ण आपल्याला घडवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी लक्ष द्यावं लागेल. शिक्षण क्षेत्र चालवत असताना
मी किशोरबाईंना नेहमी बोलत असतो, अनेक अडचणीला सामोरं जावं लागतो. किशोरबाई आणि दिलीप पवार यांना तर मी 1992 ते 95 पासून पाहतोय. या आपल्यासाठी ते या शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. अनेक अडचणी असतात आणि ह्या अडचणीला सामोरं जाऊन विद्यार्थी मित्रांनो ही सारी मंडळी तुमच्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करीत आहे. आपण जर बघितलं तर सरकारमध्ये अनेक गोष्टी आहेत. आपल्याला असं वाटतं की सरकार शाळेला अनुदान देते, शाळेला सगळं काही सरकारकडून मिळत असतं, पण विद्यार्थी मित्रांनो ज्या वेळेला ज्या क्षेत्रामध्ये आपण जातो त्या क्षेत्रामध्ये जो करतो त्यालाच ते करतं. म्हणूनच अनेक अडचणींना सामोरं जात असताना मोरे सर आणि कृष्ण मॅडम माझ्याकडे ज्या वेळेला त्यावेळेला त्यांचा मी चेहरा बघितला, मला एवढं अतिशय वाईट वाटलं की या शाळेचं शिक्षण घेत असताना त्यांना प्रमुख पाहुणे द्यायचे असताना त्यांना या ह्याच्यामध्ये त्यांच्या चेहऱ्यावर मला त्यांना हसू पाहायचं बघायचं होतं. म्हणूनच मॅडम मी आपल्याला आणि सर मी आपल्याला सांगू इच्छितो की तुम्ही ह्याच्या पुढे कोणतीही चिंता करण्याची गरज नाही, परंतु तुम्हाला या गोष्टीकडे तुझे एक लक्ष द्यावं लागेल की या परिसरात येणारे जे विद्यार्थी आहेत, या परिसरात शिकणारे विद्यार्थी आहेत, हे अतिशय गरीब विद्यार्थी आहेत. आणि म्हणूनच आपल्याला सांगू इच्छितो की या परिसरातील जे जुने जाणतील लोक आज या ठिकाणी आहेत. तुम्हाला ही विद्यार्थी मित्रांना आज मान मिळेल. फक्त आयुष्यात कष्ट करण्याची गरज आहे. शिक्षण हे महत्वाचंच आहे, पण त्याबरोबर त्याचा उपयोग जीवनात कसा करायचा हेच आपल्या शाळेतून देतात. जसे आज क्रीडा स्पर्धा आहे, मी सुद्धा एक स्पोर्ट्स मध्ये बोलतो. शाळेतर्फे मी फुटबॉलमध्ये आम्ही जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय पर्यंत खेळलेलो आहे. माझा इव्हेंट होता ट्रिपल जम्प आणि हाय जम्प, तेही मी राज्यस्तरापर्यंत शाळेच्या जीवनात खेळत होतो. KTSP मंडळाच्या KMC कॉलेज मधून आम्ही फुटबॉल आणि व्हॉलीबॉलसाठी पण खेळलेलो आहे. मी जसं विद्याप्रकाश इंग्लिश मीडियम स्कूलच्या ज्या प्रिन्सिपल मॅडम आहेत त्यांनी सहज मला सांगितलं की आमच्यासाठी काही करता येईल असेल तर सांगा. तर आम्ही नेहमीच, मी असेल, प्रकाश पाटील असेल किंवा अजित देशमुख असतील, गुप्ता सर असतील, वेळोवेळी आपल्या विभागातली ही शाळा आहे कशी मोठी होईल यासाठीच आम्ही प्रयत्न करू. एवढंच बोलून मी माझं भाषण संपवतो आणि सर्वांना मी शाळेचं आणि किशोर पाटील साहेबांचं मनापासून आभार मानतो की मला आज हा मान दिला. मी या शाळेचा विद्यार्थी आहे आणि हाच मान मला मिळाला. हे तुमच्या शाळेने दिलेलं मला शिक्षण आहे, त्याचाच उपयोग करू. श्री छत्रपती विद्यालय वावशीच्या वतीने आम्ही ह्या ग्राउंड मध्ये खेळायला आलो होतो. असे 2 वर्षे खेळायला आलो होतो विद्यार्थी म्हणून, आणि तो दिवस आठवला. असं स्वप्नात नव्हतं की एक दिवस असा येईल की तुम्ही आम्हाला स्नेह संमेलनाला एक पाहुणे म्हणून बोलवाल, आणि आज तो आम्हाला खरोखर आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की आम्हाला तो आज दिवस पाहायला मिळाला. मी इथे उपस्थित असलेल्या पालकांना प्रथम धन्यवाद देईन. ज्यांची मुलं ह्या शाळेमध्ये शिकतात त्या पालकांना प्रथम धन्यवाद देईन, कारण आज जो समाजामध्ये जो आज परिस्थिती बघायला मिळते, सर्वांचा ओढा जो निघालाय तो शहराच्या दिशेने, आणि त्यामुळे ग्रामीण भागातली शिक्षणाची व्यवस्था थोडी बिघडत चालली. आम्ही ग्रामीण भागाचं नेतृत्व करतो, त्यामुळे आम्ही तिथली व्यवस्था काय आहे आणि कशी चालते ती आम्ही बघतोय. कारण नटलेलं खटलेलं असतो ना, तिथे सगळे जात असतात, देत असतात. तिरुपती मंदिराला कधी ऍडव्हर्टाईज करावी लागत नाही का आम्हाला थोडीशी व्यवस्था आमची कमी पडते, त्याच्यामुळे थोडीशी आम्हाला दान धर्म करा. तिथे अगदी भरपूर पडलेलं आहे, पण गावच्या मंदिरामध्ये आपल्याला पावती बुक छापायला लागतात का, आता आमच्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा. ही परिस्थिती आपल्या ग्रामीण भागातल्या शिक्षण व्यवस्थेची आहे. खरोखर मी पुन्हा एकदा त्या पालकांना धन्यवाद देईन की या ग्रामीण भागातल्या शिक्षणाच्या व्यवस्थेवरती विश्वास ठेवून तुम्ही इथे विद्यार्थी इथे टाकत आहात. आणि मोरे सर आणि बाकी मुख्याध्यापकांना खरोखर हे मगाशी जो एक विद्यार्थ्याचं नाव घेतलं का तो जिल्हा पातळीवर गेला. सर, देणारे जे डोनेटर आहेत ते देतच असतात आणि देतच राहतील. फक्त त्यांनाही जसं आता रिटर्न गिफ्टचा जमाना आहे,
की आपल्याला आम्ही जेव्हा दिलं त्याच्यानंतर आम्हाला काय रिटर्न गिफ्ट आहे, तर ह्या शाळेतला विद्यार्थी प्रत्येक वेळेला झळकला पाहिजे, महाराष्ट्र अगदी राज्य पातळीवरती गेला पाहिजे, देश पातळीवरती त्यांनी नाव या गावाचं या शाळेचं नाव आणि आपल्या आई वडिलांचं नाव उज्ज्वल केलं पाहिजे, एवढीच अपेक्षा ठेवून हे डोनेटर इथे डोनेट करत असतात. विद्यार्थ्यांना 2च मिनिटांमध्ये, कारण चुळबुळ थोडी चालू आहे, विद्यार्थ्यांना एवढा संदेश देईन की तुम्ही आमच्या भावी पिढीचे, तुम्ही आज आमची प्रॉपर्टी आहे, थोडक्यात देशाचं भविष्य आहात. तुम्ही डॉक्टर व्हा, वकील व्हा, इंजिनियर व्हा, पण त्याच्या पलीकडे जाऊन एक उत्तम माणूस बना. आज जी समाजामध्ये थोडीशी कमतरता आहे, स्पर्धेच्या जीवनामध्ये स्पर्धा खेळत असताना कुठेतरी माणुसकी हरवली जाते, ती माणुसकी हरवून जाऊ नका. तुम्हाला उत्तम विद्यार्थी बनायचंय, तुम्हाला उत्तम मुलगा बनायचा आहे, उत्तम कुलाचा भाऊ बनायचा आहे, अगदी तुम्हाला उत्तम कुलाची तरी सुनबाई बनायची आहे, उत्तम बनायची आहे.